हाय फ्रेंड्स, बघा आपण हा 80 मीटरचा कापड आहे. हा कापड फोल्ड केलेला होता. आपण सगळं मोकळं केला आणि एका साईडचा जो भाग आहे तो एका साईडचा भाग घेतला आपण. हा 4 पदराचा भाग आहे. इकडच्या साईडला आपण बाही काढणार आहोत एका साईडच्या भागाला. हा माप छोटा असल्यामुळं कसं हा व्यवस्थित बसून जातो आपल्या हा 80 सेंटीमीटरमध्ये. आणि साईडचा जो खालचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. ते मी आखून घेत आहे. तसंच बघा आता आपली बाहीची जी उंची आहे ती मोजून घेऊ आपण किती आहे ते. पहिल्यांदा आपण ही रेष व्यवस्थित अशी आखून घेऊ. बघा आता उंची टाकून घेऊ आपण. उंची किती आहे आपली बघा, 9.5ची उंची आहे तर 10ची घेतलेली आहे आपण, म्हणजे अर्धा इंचानं वाढवलेली आहे. बघा फ्रेंड्स, तसंच इथं 3 इंचावर खाली घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं 1.5 इंचावर. बघा आपण दोन्हीकडून सारखे मापं घेतले होते आणि तो 1.5 इंच ह्या 1.5 इंचाला आपल्याला म्हणजे जुळवून देणं आहे. बघा परत दाखवते तुम्हाला. 10 इंचाची घेतली, इथं पण 10चा घेतलेला आहे आपण आणि 3 इंचाला खाली घेतलेला आहे आणि इथं 1.5ची घेतलेली आहे. ठीक आहे. आणि इथं पण 1.5चीच आपण तिरपा भाग घेतो आपण 1.5चाच. आणि हे 1.5 आणि ते 1.5 हे जुळवून घेत असतो आपण व्यवस्थित, म्हणजे आपला बाहीचा आकार व्यवस्थित येतो. मग साईडचा भाग आहे एक्स्ट्रा होता तो मी कट करून घेते. बघा फ्रेंड्स, आणि व्यवस्थित हा भाग पण मी बाहीचा कट करून घेते आता. बघा फ्रेंड्स, हा भाग कट करून घेते आणि इथं मध्य काढला आपण व्यवस्थित असं मध्य काढलेलं आहे. आणि तसंच आता आपण बाहीचा घेर पण काढून घेऊ. बाहीचा घेर काढून घेऊ आपण. खाली दंडाचा घेर काढला आणि जो एक्स्ट्रा भाग आहे शिलाईचा सोडून तो आपण कट करून घेऊ. शिलाईसाठीचा भाग ठेवलेला आहे मी 2 इंच आणि बाकीचा एक्स्ट्रा भाग मी कट करून घेते आता. बघा फ्रेंड्स, आपली ही बाहीची कटिंग कंप्लीट झालेली आहे. आता बघा उरलेला सगळा कपडा होता त्याचा मी 4था भाग करून टाकलेला आहे, कारण ब्लाऊज आपला प्रिन्सेस आहे तर आपल्याला याच्यात कटोरी वगैरे काही काढणं नाही आहे. तर ह्याच पूर्ण ब्लाऊजला बघा आता आपण पहिल्यांदा गळ्याचा भाग मोजून घेऊ आपण. बघा फ्रेंड्स, असे बघा इथं 2 इंच आणि इथं 5 इंच असे 2 पॉईंट घेतले मी. तसंच खाली घेतला 5 इंचावर पॉईंट दिला आहे मी. तशी ही रेष आता जुळवून घेते मी. मला स्केल वापरण्याची सवय नाही आहे जास्त, म्हणून मी स्केल कमी वापरते. म्हणजे मला जिथं लागते तिथं मोठ्या जागेवरच वापरते मी. बघा फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वापरू शकता स्केल. बघा इथे मी छातीचा 4था भाग काढला आणि हा भाग एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवला आहे. बघा फ्रेंड्स, तसंच काय केलं मी आता परत हा भाग ना व्यवस्थित मोजून घेतला तिथून 5 इंचाचा. आणि इथं बघा 1 इंच आणि इथं 1.5, म्हणजे 1 इंच आणि 1.5 इंच असं आपण 2 भाग मोजून घेत असतो खालून तिथून. बघा, आणि तो आपला कोपऱ्याचा भाग आहे तो 3 इंचाचा वरी आपल्याला नाही जाऊ देणार आहे, म्हणून आपण थोडं तिथं मोजून घेऊन थोडासा तिरपा करून टाकू तिथं. बघा फ्रेंड्स, तिथे केलं आहे मी. बघा आता आपण इथं उंची आपली 13 आहे तर आपल्याला 15ची उंची घेणं आहे. बघा उंची आपली 13 आहे, आपण 2 इंचानं वाढवत असतो प्रत्येक मापातने. बघा इथं हे भाग जोडून घेते आता मी. बघा फ्रेंड्स, हे भाग मी म्हणजे असं आखून घेतलेलं आहे सध्या. आणि इथं बघा आपला गळ्याचा जो 2 इंचाचा भाग आहे आता त्याची आपण उंची काढून घेऊ. बघा 6.5ची आपली उंची आहे तर मी पहिले अर्धा इंच पहिल्यांदाच आखून घेत आहे. अर्धा इंच आखून घेते मी पहिल्यांदाच आणि 6.5 इथून खाली करते. बघा जे आपला एक्स्ट्रा भाग होता आपलं शिलाईसाठी, म्हणजे आपल्याला शिलाईला लागणारा तो आपण अर्धा इंच पहिल्यांदाच वरी काढलेला आहे आणि मगच मी गळ्याचा माप टाकलेला आहे खाली. तसंच बघा इथं 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आपल्याला. बघा फ्रेंड्स, आणि इथं बघा आपण 3.5 इंचाला एक पॉईंट देतो आणि वरी इथं 4 इंचाला पॉईंट देतो. बघा इथं 4 इंचाला आणि इथं 3.5 इंचाला हे दोन्ही भाग. बघा फ्रेंड्स, इथं 2 इंचाचा घेतला आहे आपण. आणि बघा आता हे दोन्ही भाग आपण जोडून घेऊ पहिल्यांदा.
बघा हे जुळून घेतलं आणि इथे हा 2 इंचाचा घेतला होता, त्याला पण उंची पण 2 इंचाची घेऊ तिथं. आणि असा आकार देणं आहे आपल्याला थोडा तिथं. असा आकार दिला की थोडा असा तिरका भाग घ्यायचा आणि असा प्रिन्सेस कटचा आपला व्यवस्थित आकार देऊन द्यायचा. बघा आपण आकार कसा दिलेला आहे, छान आकार आला आहे आपल्या. तसंच बघा आता मी बगलेचा जो भाग आहे ना तो मी कट करून घेते. बगलेचा भाग मी कट करून घेत आहे. बघा फ्रेंड्स, कट करून घेतलाय मी बगलेचा भाग. आणि इथं बघा गळ्याला पण मी छोटा कट देते इथं. म्हणजे मी कुठंच व्हिडिओ स्किप नाही केला आहे, काही नाही. जसाचा तसा व्हिडिओ टाकला आहे, जसाचा तसा व्हिडिओ टाकला आहे. म्हणजे जेणेकरून काय झालं आपलं, म्हणजे स्लो व्हिडिओ टाकला आहे मी, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी लक्षात यावं म्हणून मी स्पीड कुठंच व्हिडिओला दिलेली नाही आहे. बघा फ्रेंड्स, तसंच आपण आता बॅक साईडचा भाग काढून ठेवला आहे याच्यातून. आता आपला समोरचा साईडचाच भाग राहिलेला आहे. आता आपण पहिल्यांदा इथं बगलेचा जो भाग आहे ना 1/2 इंचाचा, तो आपण कट करून घेऊ. यांच्या दोघांच्या मधातला भाग होता तो. हा भाग आपण बॅक साईडसाठी मी सोबत टाकतो म्हणून टाकत असतो आपण. हा भाग मी आता कट केलेला आहे इथे बघा. बघा आता हा प्रिन्सेस कटचा आपला जो भाग आहे तो पण आपण कट करून घेऊ व्यवस्थित. बघा फ्रेंड्स, अशीच कटिंग करून तुम्हाला घेणं आहे. मी जशी करते तशी जरी तुम्ही कटिंग केली ना तरी तुमचं एकदम व्यवस्थित ब्लाऊज येईल. बघा फ्रेंड्स, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. बघा फ्रेंड्स, हे आपले समोरचे भाग आपले तयार झालेले आहे. तसंच आपला जो आता गळ्याचा भाग आहे तो मी कट करते. बघा फ्रेंड्स, असं कट करून घेत आहे मी. बघा हा भाग कट करून घेत आहे मी. बघा असा आपला समोरचा भाग तयार झालेला आहे. आता समोरचा भाग असा तयार झालेला आहे आपला कट. आता आपण बॅक साईडची तयारी करू. बघा फ्रेंड्स, हा खाली आखलेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, कारण मला दुसऱ्या ब्लाऊजला लागत होता. इथं 1/2 इंचानं आपण उंची कमी केलेली आहे, म्हणजे 15ची होती तर 14.5 घेत आहोत आपण. आणि जे आपण खाली ते आखलेलं दिसत आहे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ते आपण पहिल्यांदा दुसऱ्या ब्लाऊजसाठी वापरत होतो हा कापड. पण हा इमर्जन्सी शिवायचा आहे आपल्याला, म्हणून हा आपण याच्यासाठी आता कट करत आहे मी. बघा फ्रेंड्स, तसंच आपण म्हणजे 14.5ची उंची बॅक साईडची आपण आता सगळीकडून कट करून घेत आहे. आता बघा आपण बॅक साईडचा जो आपला गळा आहे तो आपण मोजून घेऊ. बघा बॅक साईडचा दोन्ही साईडचा आहे तो असा व्यवस्थित आपला चौकोन आपण आखून घेऊ. आणि याला असा आपला गोल आकार आहे ना, तो आपण आपला गोल आकार देऊ. बघा फ्रेंड्स, असा गोल आकार आपल्याला देणं आहे. आणि फ्रेंड्स, खरंच तुम्हाला जर विसरले असेल तुम्ही तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. तुम्हाला माझी नवीन व्हिडिओ म्हणजे जे मी आता नवीन व्हिडिओ बनवणार टाकणार तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येते. मग बघा फ्रेंड्स, ही कटिंग आपली बॅक साईडची झालेली आहे. आता मी ब्लाऊज पीसलाही कट करून घेते. असं व्यवस्थित आपलं ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसच्या कापडाला ना, आपल्याला लागते तसं आपण कट करून घेऊ. बघा फ्रेंड्स, तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे मी ब्लाऊजची कटिंग दाखवते तुम्हाला तर शिवून पण दाखव, तर तुम्ही मला कमेंट बॉक्सला कमेंट करा की कसं शिवायचं आहे हे. म्हणजे नवीन मुलींसाठी तर खूप चांगले व्हिडिओ असतात हे, कारण की मी कटिंग वगैरे सगळी व्यवस्थित टाकत असते. तर त्यांच्या जर मी कट केलं तसं जरी कट केलं ना तर तुमचे जे ब्लाऊज आहे ते चुकत नाही तुमचे. बघा फ्रेंड्स, असंच आपण सगळीकडून असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. कट करून घेत आहे मी. बघा सर्वीकडून असं कट करून घेत आहे. हा पण भाग आता मी थोडा सरकून घेते, कारण आपल्याला कपडा थोडा डिझाईनला लागणार आहे. कारण ब्लाऊजला जरी गोल आपण गळा कट केलेला आहे पण बाहीला वगैरे फ्रील आहे.
आणि थोडी डिझाईन असल्यामुळं आपल्याला थोडा साडीचा कपडा लागणार आहे. बघा फ्रेंड्स, झालेली आहे आपली कटिंग. आता पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. झाली आपली कटिंग. आता मी बांधून ठेवते सगळा कपडा.